श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो दीपावली संचाबद्दलच्या माहितीबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। तर ती सेवा कशी करायची, या संचामध्ये काय काय भेटतं, या संचाची किंमत किती आहे आणि सेवेकऱ्यांनी हा संच कुठून घ्यायचा आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। तर सहज सोपं म्हणजे खूप सुंदर अशी लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे। यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहणार आहे आणि पैसा हा खेळता राहणार आहे। ज्या सेवेकऱ्यांचे पैसे लोक उसने देणे बाकी असतील त्यांनी ही सेवा नक्की करा। जे अडकलेले पैसे ते नक्की येतील। तर त्याचप्रमाणे ही सेवा कधीपासून सुरुवात करायची, 13 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होत आहे ते 23 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे उद्यापासून ही सेवेला सुरुवात करायची आहे। तर याच्यामध्ये या दीपावली संचाची किंमत आहे 251 रुपये। ओके, तर याच्यामध्ये काय काय येणार आहे, आपल्याला माहिती पत्रक एक येणार आहे। त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, इथं बघा स्क्रीनवर दिसत असेल तर एक पोटली भेटणार आहे, लक्ष्मीनारायण पोटली आपल्याला भेटणार आहे। त्याचप्रमाणे 16 कमळगट्ट्याचे मणी भेटणार आहेत, सुगंधी उटणं एक पॅकेट भेटणार आहे, एक मोती साबणासारखा एक सुंदर साबण आहे चंदनाचा तो एक भेटणार आहे, पंचगव्याची एक पुडी भेटणार आहे। त्याचप्रमाणे श्री गंगा गोदावरी जलाची एक बाटली भेटणार आहे, साधी गोमूत्राची एक बॉटल भेटणार आहे, दशांधूपचं एक पाऊच भेटणार आहे। त्याचप्रमाणे हिनात्तरची एक छोटीशी बॉटल भेटणार आहे, पिवळी मोहरीचं एक पॅकेट आणि यज्ञाची रक्षा, जी गुरुपीठ येथे झालेली यज्ञाची जी रक्षा आहे ती भेटणार आहे। आणि हे एक माहिती पुस्तक। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ह्या माहिती पुस्तकामध्ये सविस्तर माहिती ही दिलेली आहे। तर कोणती सेवा कधी करायची हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। त्याचप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्या लिंकवर गेलात तर हे डाउनलोडसुद्धा तुम्हाला करता येईल। तर साधी सेवा आहे। आपल्याला काय करायचं आहे, उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून आपल्याला सकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पंचगव्य जे त्या बॉक्समध्ये दिलेलं आहे ते बॉक्समधलं पंचगव्य थोडंसं आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना स्वामींचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल, फोटोवर आपण अभिषेक घेऊ शकत नाही पण मूर्तीवर आपण अभिषेक घेऊ शकतो। तर मूर्ती तामणामध्ये ठेवून त्याच्यावर आपल्याला श्रीसूक्त पुरुषसूक्ताचा अभिषेक घ्यायचा आहे आणि अभिषेक झाल्याच्या नंतर मूर्ती ज्या जागेवर उचलली त्या जागेवर आपल्याला स्थापन करायचे आहे। त्यानंतर कुलदेवी यांचा टाक घ्यायचा आहे आणि त्याच्यावर श्रीसूक्ताचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। महाराजांच्या मूर्तीला त्या बॉक्समध्ये दिलेलं हिना अत्तर आपल्याला लावायचं आहे। महाराजांना हे अति प्रिय आहे। त्याचप्रमाणे एवढी सेवा आपल्याला सकाळी झाल्याच्या नंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला सकाळी देवासमोर लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सायंकाळी दिवे लागण्याच्या सुमारास टी व्ही टेप सगळं शांत करायचं आहे। कोणी मोबाईल खेळता कामा नये, आवाज येता कामा नये, शांतीत आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। भांडणं करू नये सायंकाळी, लक्ष्मी यायच्या टायमाला आपण जर भांडणं केले तर लक्ष्मी रिटर्न निघून जाते। तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सायंकाळी तुळशीला दिवे लावायचे आहेत, दारामध्ये दिवे लावायचे आहेत, देवापुढे दिवा लावायचा आहे, तेलाचा आपला जो अखंड चालतो तो आणि तुपाचा शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे। तर श्री स्वामीस्तवन एकमाळ स्वामींची आपल्याला जप घ्यायची आहे। जेवढे मी मंत्र स्तोत्र सांगणार आहे ते आपल्याला नित्यसेवा ह्या पुस्तकमध्ये आपल्याला मिळून जातील। स्वामीस्तवन एकमाळ स्वामींची झाल्याच्या नंतर आपल्याला त्या बॉक्समध्ये दिलेली रक्षा किंवा आपल्या घरातील थोडी रक्षा आणि पिवळी जी मोहरी आहे ती आपल्या उजव्या हातात घेऊन मूठ बंद करायची आहे। कालभैरवाष्टक व वल्गसुक्त हे 11 वेळा घेऊन ती रक्षा सर्वत्र आपल्या परिसरात व आजूबाजूला पसरायची आहे, म्हणजेच टाकून द्यायची आहे। यामुळे तुमच्या घराचं संरक्षण होतं, तुमच्या घरातली अलक्ष्मी ही नाश पावते व जे वाईट शक्ती आहेत त्यांच्यापासून संरक्षण होतं, पण जे साप जे विषारी प्राणी आहेत यांच्यापासून पण तुमच्या घराचे हे संरक्षण होत असते। हे केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 16 कमळगट्ट्याचे मणी दिलेले आहेत। ही 8 दिवसाची सेवा आहे। तर ह्या 8 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रोज म्हणजे 13 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत होत नाहीत, 23 तारीख म्हणजे 10 दिवस येतात, तोपर्यंत आपल्याला सेवा ही कंटिन्यू करायची आहे, कारण तोपर्यंत दीपावली आहे। दिवाळी दिवशीपर्यंत आपल्याला 2-2 कमळगट्ट्याचे मणी घेऊन आपल्याला ही सेवा करायची आहे। तर कमळगट्ट्याचे मणी हातात घ्यायचे आहेत। हातात घेऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ, कमलात्मक मंत्र
एक माळ व षोडशी मंत्र 16 वेळा आपल्याला घेऊन ते एका डब्बीमध्ये तुपामध्ये ते मणी भिजत ठेवायचे आहेत. दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी असं आपल्याला रोज करायचं आहे. आणि दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं असतं, हवन करायचं असतं. तर हवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते तुपात भिजलेले मणी आपले आदल्या दिवसापर्यंत 14 होतात. 16 मणी करायचे आहेत, आपल्याला 2 मणी उरतात. त्या दिवशी सकाळी आपल्याला त्या मण्याची परत सेवा करायची आहे. जशी आपण सायंकाळी करतो तीच सेवा आपल्याला सकाळी करायची आहे. एक हवनकुंड घेऊ शकता किंवा एक घमेलंसुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडेसे लाकडं किंवा गवऱ्या टाकून आपल्याला ते हवन प्रज्वलित म्हणजेच देवाच्या दिव्याच्या तिथून प्रज्वलित करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला ही सेवा त्या दिवशी सकाळी करायची आहे देवपूजा झाल्याच्या नंतर. तर एवढं झाल्याच्या नंतर दीपावलीच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे, 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. तोपर्यंत हे जे कमळगट्ट्याचे मणी ते भिजतच ठेवायचे आहेत तुपामध्ये. त्यानंतर 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. 1 वेळा कमलात्मक मंत्र म्हणला, चमच्याने मणी घ्यायचा, स्वाहा अग्नीमध्ये प्रज्वलित करून टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला ते हवन पूर्ण करायचं आहे. हे केल्याच्यानंतर तुमच्या घरात नक्कीच ही लक्ष्मी प्रसन्न राहणार आहे. तर लक्ष्मी पूजन संच म्हणजेच दीपावली पूजन संच आपल्याला कोणत्याही श्री गुरुपीठच्या स्टॉलवर भेटून जाईल. म्हणजे स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर आपल्याला तो भेटून जाईल. 251 रुपयाला हा संच आहे. जरी तुम्हाला याचे सुट्टे पॅकेट्स घ्यायचे असतील, जर नसेल शिल्लक, तर त्याच्यावर जे दिलेलं आहे त्याचा तुम्हाला फोटो स्क्रीनवर टाकतो मी. त्याचप्रमाणे हे जे पॉम्पलेट आहे याचा फोटो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि ह्याच्यामध्ये दिवाळीच्या दिवशी व इतर दिवशी कोणत्या कोणत्या रांगोळ्या काढायच्या याच्याबद्दल पण सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.